नमस्कार. आज आपण शेतजमिनीच्या वाटणीबाबत अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्यक्ष व्यवहारात वारंवार समोर येणारा विषय समजून घेणार आहोत. विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 85 आणि शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या नोंदणीबाबत शासनाने दिलेल्या सूचना. अनेक ठिकाणी असा गैरसमज दिसून येतो की शेतजमिनीची वाटणी करायची असेल तर आधी नोंदणीकृत वाटपपत्र असणे आवश्यक आहे. पण शासनानं 16 जुलै 2014 रोजी काढलेल्या परिपत्रकात हा गोंधळ स्पष्टपणे दूर केला आहे. हे परिपत्रक महसूल व वन विभागानं काढले असून त्यात कलम 85च्या चौकटीत नेमकी काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट केलेले आहे. सर्वप्रथम या परिपत्रकाची पार्श्वभूमी समजून घेऊया. शेतकऱ्यांनी धारण केलेल्या शेतजमिनीत जर एकाहून अधिक सहधारक असतील तर त्या जमिनीतील आपल्या हिस्स्याच्या विभाजनासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची तरतूद कलम 85 मध्ये आहे. काही जिल्ह्यात हे अधिकार तहसीलदारांनाही प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार सहधारकांच्या जमिनीतील हिस्स्याचे वाटप किंवा विभाजनाची कार्यवाही केली जाते. म्हणजेच कायद्यात हा मार्ग आधीपासून उपलब्ध आहे. मात्र येथेच प्रत्यक्ष अडचण निर्माण झाली. काही जिल्ह्यात महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतुदींपेक्षा पुढे जाऊन नोंदणीकृत वाटपपत्र नसल्यास वाटणी किंवा विभाजनाची कार्यवाहीच केली जात नव्हती. यामुळे तहसीलदार स्तरावर अनेक प्रकरणं प्रलंबित राहिली. शेतकऱ्यांची कामे अडकली आणि त्यातून असंतोषही निर्माण झाला. शासनाच्या निदर्शनास ही वस्तुस्थिती आली आणि म्हणूनच हा संभ्रम दूर करण्यासाठी स्पष्ट सूचना देणं आवश्यक झाले. आता या परिपत्रकातील मुख्य भागाकडे वळूया. परिपत्रकात प्रथम सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे की कलम 85 मध्ये शेतजमिनीत एकाहून अधिक सहधारक असतील तर त्यांच्या हिस्स्याच्या विभाजनाबाबत स्पष्ट तरतूद आहे. म्हणजे हा अधिकार कायद्यातूनच आलेला आहे. तो एखाद्या नोंदणीकृत कौटुंबिक कागदावर अवलंबून नाही. यानंतर परिपत्रकात एक अत्यंत महत्त्वाचा न्याय निर्णय नमूद केला आहे. माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ याचिका क्रमांक 2815/2002 श्री अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणात न्यायालयानं असे स्पष्ट केले की अविभक्त एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होऊन सहधारकाला मिळकत प्राप्त होणं ही प्रक्रिया हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाही. त्यामुळे वाटणीपत्राची नोंदणी करणं सक्तीचे नाही. या आदेशानंतर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या. याचा साधा अर्थ काय? जर एखादा सहधारक म्हणत असेल की या शेतजमिनीत माझा हिस्सा आहे आणि तो महसुली नोंदीनुसार वेगळा करून द्यावा तर त्याच्याकडून आधी नोंदणीकृत वाटपपत्र आणा अशी अट घालणं योग्य नाही. कारण शासनानं स्पष्ट सांगितले आहे की अशा वेळी नोंदणीकृत वाटपपत्राची मागणी करू नये. परिपत्रकातील तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यानं धारण केलेल्या शेतजमिनीत एकाहून अधिक सहधारक असतील किंवा अविभक्त एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या धारण जमिनीत आपल्या हिस्स्याच्या वाटणी/विभाजनासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला तर त्यावेळी संबंधित सहधारकाकडे नोंदणीकृत वाटपपत्राची मागणी करण्यात येऊ नये. ही सूचना परिपत्रकात अगदी स्पष्ट शब्दात दिली आहे. फक्त एवढेच नाही तर पुढे परिपत्रकात असंही नमूद केले आहे की विभाजन किंवा वाटणीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 85 तसेच त्याखालील नियमांनुसार कार्यवाही करावी. म्हणजेच अधिकारी यांनी स्वतःच्या कल्पनेनं अटी लावायच्या नाहीत. कायद्यात आणि नियमात जशी प्रक्रिया आहे तशीच करायची आहे. याचा व्यवहारातील अर्थ काय होतो? पहिले, सहधारक अर्ज करू शकतो. दुसरे, अर्जावर महसूल अधिकाऱ्यानं कायदेशीर कार्यवाही करायची. तिसरे, नोंदणीकृत वाटपपत्र नसल्यामुळं अर्ज नाकारणं किंवा थांबवणं योग्य नाही. चौथे, प्रक्रिया कलम 85 आणि नियमांनुसारच करायची. आणि पाचवे, परिपत्रकानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही सत्वर करायची आहे. कारण परिपत्रकाच्या शेवटी स्पष्ट शब्दात सांगितले की सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या सूचनांप्रमाणे तातडीनं कार्यवाही करावी. आता येथे एक महत्त्वाचा व्यावहारिक फरक समजून घेतला पाहिजे. नोंदणीकृत वाटपपत्र बंधनकारक नाही याचा अर्थ असा नाही की कोणतीही कागदपत्र लागत नाहीत किंवा कोणताही वाद असला तरी तहसील कार्यालय सर्व काही ठरवेल. तसे नाही. महसुली वाटणी ही सहधारकांच्या हिस्स्याच्या विभाजनापुरती प्रक्रिया आहे. पण जर वादच असा असेल की हिस्सा आहे की नाही, मालकी कोणाची आहे किंवा मूळ हक्कच विवादित आहे तर अशा वेळी प्रकरण वेगळ्या स्वरूपाचं होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात कागदपत्र, नोंदी आणि वादाचे स्वरूप पाहून पुढील मार्ग निवडला पाहिजे. हा भाग परिपत्रकात विस्तारानं नसला तरी कलम 85च्या एकूण कायदेशीर चौकटीत महत्त्वाचा आहे. म्हणूनच
या परिपत्रकाचा मुख्य संदेश अगदी स्पष्ट आहे. शेत जमिनीत एकापेक्षा अधिक सहधारक असतील तर कलम 85 अंतर्गत वाटणी विभाजनासाठी अर्ज करता येतो. अशा अर्जावर नोंदणीकृत वाटपपत्राची सक्ती करू नये. नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार अशा प्रकारची वाटणी ही हस्तांतरण नाही, म्हणून नोंदणी सक्तीची नाही आणि महसूल अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार व तातडीनं कार्यवाही करावी. थोडक्यात सांगायचं तर नोंदणीकृत वाटपपत्र नाही म्हणून वाटणी होणार नाही हा समज बरोबर नाही. योग्य प्रश्न असा आहे, सहधारक आहे का, हिस्सा आहे का आणि कलम 85 अंतर्गत अर्ज केलेला आहे का? जर उत्तर होय असेल तर अधिकारी यांनी कायद्याप्रमाणे पुढे जावे.